नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच एक योजनेची घोषणा केली होती. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर त्या योजनेबद्दल सविस्तर माहिती बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आजची ही अपडेट काय आहे ते आपण सविस्तरपणे इथे बघूयात. इथे बघा मित्रांनो, हेडलाईन: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लवकर अर्ज करा, शेवटची तारीख आहे 15 जुलै. तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण या आपल्या व्हिडिओमध्ये बघूयात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहना या योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली होती. नुकत्याच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मध्य प्रदेशात याचा फायदा झाला होता. भाजपने मध्य प्रदेशातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला याचा मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ही योजना गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. मात्र योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार किंवा मिळणार नाही याबाबत महिला वर्गात अजून पुरेशी स्पष्टता नाही. त्यामुळे महिला वर्गात काहीसा संभ्रम आहे. तर ते संभ्रम आपण आपल्या व्हिडिओमार्फत दूर करूया. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या तरतुदी काय काय आहेत आपण इथे बघूया. वय 21 ते 60 वर्षे. दुसरा आहे दरमहा 1500 रुपये मिळणार. तिसरा आहे दरवर्षी शासन 46,000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार. अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू. तर या योजनेसाठी पात्र कोण असणार आहे? ते महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. पुढचा आहे 60 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल. तर या योजनेसाठी अपात्र कोण असेल तर 2.5 लाखपेक्षा जास्त उत्पन्न असणारे, घरात कोणी टॅक्स भरत असेल तर अपात्र असतील. कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन असेल तर तेही व्यक्ती अपात्र असतील. कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तेही अपात्र ठरतील. कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ट्रॅक्टर सोडून त्यांनीसुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरतील. तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत तर ते बघा. तर यासाठी पहिला आहे आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, फोटो. योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲपवरून किंवा सेतो सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा उपलब्ध आहे. तर 15 जुलैच्या आधीच पात्र उमेदवारांनी अर्ज भरून घ्यावेत. तर ही झाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत असलेली संपूर्ण माहिती. तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.